नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु साधु। विश्ववंत पुण्यवंत उपासक आणि उपासिकांनो, तुम्हा आम्हा सगळ्यांचं खूप मोठं सौभाग्य आहे, खूप मोठं पुण्य आहे की आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुकंपेने आपण भगवान बुद्धांना शरण गेलो आहोत. भगवान बुद्धांच्या धर्माला आपण शरण गेलो आहोत. भगवान बुद्धांच्या श्रावण संघाला शरण गेलो आहोत. हे फार मोठे पुण्य आहे. हे पुण्य आपले बंधच आपण हे जर पुण्य नसतं तर आज आपण इथे नसतो, बुद्धांना शरण गेलेले नसतो. आता हे पुण्य कोणत्या प्रकारचं असते माहिती? कोणत्या ना कोणत्या सम्यक समृद्धांच्या काळामध्ये, जसं आता आपले गौतम बुद्ध आहे, होऊ शकते. आता भगवान बुद्ध असले तर प्रत्यक्ष विद्या भगवान बुद्ध सांगितले असते की काय पुण्य आहे, पण भगवान नाही येत. होऊ शकते भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये का होईना, किंवा आपल्या गौतम बुद्धांच्या अगोदरचे सम्यक समृद्ध जसे की काश्यप सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे कोणार्क सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे कपुसंत सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे वेसलभू सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे सिद्धी सम्यक समृद्ध, त्यांच्या अगोदरचे विपसनी सम्यक समृद्ध. आधी सम्यक समृद्धांच्या काळामध्ये कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे पुण्य केलं असावे. जो व्यक्ती ज्या बुद्ध शासनामध्ये कोणत्या प्रकारचं पुण्य करतो त्या व्यक्तीला सौभाग्य मिळते बुद्ध शासनामध्ये येण्याचं. ओके, अशा व्यक्तीला एक पाली त्रिपिटकामध्ये एक नाव आहे, संज्ञा आहे, त्याला म्हणतात कथाधिकार संपन्न व्यक्ती. म्हणजे ज्या व्यक्तीने भगवान बुद्ध धम्म किंवा संत बोल करून एखादं पुण्य केलेलं असते, पुण्य करणारा व्यक्ती, पुण्य केलेले असणारा व्यक्ती म्हणजे कथाधिकार संपन्न व्यक्ती. बघा, आपले गौतम बुद्ध आहे, गौतम बुद्ध सुद्धा जेव्हा दीपंकर समय समृद्धांना भेटले ते असे भेटले का? नाही, त्यांना पुण्य करावं नाही. त्यांनी पुण्य किती काळापर्यंत केले पाहिजे? म्हणजे 16 असंख्य 1,00,000 कल्पकाळापर्यंत त्यांनी पुण्य केलं. म्हणजे आजपासून 20 असंख्य 1,00,000 कल्पापूर्वी त्याने बुद्धांना पाहण्यासाठी किंवा बुद्ध शासनात बुद्धांसारखं गच्छामी बनण्याची योग्यता होण्यासाठी पुण्य केलं. त्याच्यानंतर ते 4 असंख्य 1,00,000 कल्पानंतर जेव्हा आपले दीपंकर बुद्ध बोधिसत्व बनले तेव्हा पण भगवंतांनी पुण्य केलं. कोणतेही बुद्ध असो किंवा भगवंताच्या शासनामध्ये येणारा कोणताही व्यक्ती असो, बुद्ध शासनामध्ये जर कोणी येत असेल तर तो व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारचं पुण्य करणारा व्यक्ती असतो. मग तो इतर तो भगवंताला शरण गेलेला असू शकतो. शरण जाण्याचं सुद्धा पुण्य आहे.
कधी कधी शरणदानाचं सौभाग्य नाही मिळत, पण भगवंताला बघितल्यानंतर, भगवंताला पाहिल्यानंतर मनात श्रद्धा उत्पन्न होते. त्यावेळी भगवान खरोखरच किती निर्मळ मनाचे आहे. भगवंताच्या मनात कोणत्याच प्रकारचा राग नाही, द्वेष नाही. भगवान खरोखरच आनंद आहे, सम्यक संतोष आहे. जेव्हा अशी श्रद्धा उत्पन्न होते, तर श्रद्धा उत्पन्न होण्याने सुद्धा जे पुण्य मिळते ते आनंदपूर्ण असते. भगवान बुद्ध काय म्हणतात, या संसारामध्ये जेवढेही प्राणी आहेत त्याच्यामध्ये तथागत आग्रह आहे, आणि आग्रह तथागतांप्रती श्रद्धा उत्पन्न करणारा व्यक्ती आग्रह पुण्य प्राप्त करते. मग त्याच्याकडे आग्रह पुण्य आहे, मग त्या व्यक्तीला सौभाग्य मिळते पुन्हा एखाद्या गोष्टीची आसना करण्याचे. मग ते श्रद्धेचं पुण्य असेल, शरणागमनाचं पुण्य असेल, तुम्ही शील पालन केल्याचं पुण्य असेल, किंवा दान देण्याचं पुण्य असेल, म्हणजे एकतर तुम्ही भगवान बुद्धाला किंवा संघाला दान दिलं असेल, किंवा पंचवीस बुद्धांना दान दिलं असेल, किंवा महाबोधी सत्वांना दान दिलं असेल, किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचं हे दान पुण्य आहे, त्याची तुम्हाला पूर्ण बुद्धशास्त्र मिळण्यासाठी कारण बनते. मग या प्रकार कधी कधी असू शकते तुम्ही धर्मश्रवण केल्याचं पुण्य असू शकते. बुद्धशास्त्रामध्ये कधी कधी एखादे भगवान बुद्ध किंवा भगवंताचे कधी एखादे गाथा बोलत असताना तुम्ही ऐकले असेल, धर्मश्रवणाचं पुण्य असेल, किंवा तुम्ही एखाद्या धर्माची गोष्टी इतरांना सांगल्याचं पुण्य असेल, किंवा तुम्ही भगवंताची किंवा संघाची सेवा केल्याचं पुण्य असू शकते. पुण्य कोणत्याही प्रकारचं का असेल ना, पुण्य आहे तर तुम्ही बुद्धिशास्त्रामध्ये आणि म्हणूनच त्या भगवंताच्या काळामध्ये जेवढेही लोक जन्माला आले, जसे अनंत सारे दुःख बनते, अनंत मोक्षदान बनते, अनंत महाकांक्ष बनते, सगळ्या लोकांनी पुण्य केलं, त्याचं पूर्व पुण्य होत आणि म्हणून ते त्या बुद्धिशास्त्रात आले. एवढंच नाही, त्या भगवंताला फक्त थोड्या वेळापर्यंत पाहण्याचंही त्यांना सौभाग्य मिळालेलं, तेही लोक पुण्यवान होते. पुण्याविना तुम्ही भगवंताला पाहू शकत नाही. आणि भगवंताला पाहणारे जे लोक असतात ते सगळे लोक नसतात, सगळ्यांना सौभाग्य नाही भेटत. या संसारात एवढे प्राणी आहेत, जसे समुद्र बघा किती मोठा आहे, त्याच्यामध्ये राहणारे प्राणी, पृथ्वीवर राहणाऱ्या भूभागावर राहणारे प्राणी, मनुष्य असो मनुष्यतर प्राणी, सगळ्यांना भगवंताचं दर्शन होत नाही. फार मोजके लोक असतात. भगवान बुद्ध आपल्या नखावर थोडीशी माती घेतात आणि भिक्षू लोकांना विचारतात, म्हणतात भिक्षूंनो, माझ्या नखावरची माती आली आहे, त्या पृथ्वीवर असणारी माती आली आहे. त्यामुळे भिक्षू लोक म्हणतात, भगवान आपल्या नखावर घेतलेली माती तेवढी अल्प आहे, म्हणजे एवढी कमी आहे, थोडीशी आहे, या पृथ्वीवरच्या मातीच्या प्रमाणामध्ये ते मोजू शकत नाही की किती प्रमाणाने पृथ्वीची माती अधिक आहे, तरी किती कमी आहे नखावरची माती. ही माती एवढी अल्पशी आहे की या पृथ्वीवरच्या मातीची काही तुलना करू शकत नाही, किंवा संख्येमध्ये मोजू शकत नाही. या पृथ्वीवरची माती किती संख्येने अधिक आहे, त्या नखावर माती थोडीशी आहे. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, अशीच गोष्ट आहे, अशीच गोष्ट आहे. ज्या व्यक्तीला भगवान बुद्धांचं दर्शन होते, ज्या व्यक्तीला भगवान बुद्धांचं दर्शन होते, ते लोक त्या नखावर दिलेल्या मातीच्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे ते भगवंताला जे पाहू शकतात ते लोक त्या नखावर दिलेल्या मातीच्या प्रमाणामध्ये आहे. आणि ज्यांना भगवंताला पाहता येत, ज्यांना भगवंताचं दर्शन होत नाही, असे प्राणी या पृथ्वीवर असणाऱ्या मातीच्या प्रमाणामध्ये आहेत. विचार करा,
भगवंताच्या काळामध्ये करोडो लोक अरहंत म्हणजे काही लोक श्रोतापण सगळ्यामध्ये करते, लाखो लोक अरहंत ज्ञान प्राप्त करते नाही का. आणि भगवंतावरती श्रद्धा मात्र उत्पन्न करून सुरुवातीला घेऊन जाणारे प्राणी तर करोडो आहेत. असं असताना सुद्धा भगवान उद्धव म्हणतात की भगवंताला पाहणारे लोक एवढे आहेत. विचार करा, नखावलेल्या मातीच्या प्रमाणात आहे. विचार करा आपण कुठे असेल नाही का. होऊ शकते आता एवढे सम्यक समृद्ध या संसारामध्ये आले, त्यांनी लोकांना निर्वाणाचा मार्ग सांगितला आणि ते भगवान बुद्ध परिनिर्वाणाला सुद्धा प्राप्त झाले. आपण कदाचित ते ओळखू शकलो नाही, आपण ते उपदेश समजू शकलो नाही. समजू शकलो असतो तर आज आपण इथे नसतो. आज आपण एक श्रोत आपण सर्व आनंद असतो. म्हणजे भगवान बुद्ध असताना आपल्याला त्यांच्या धामाचं प्रयोजन घेता आले नाही, परंतु काहीतरी पुण्य आहे, काहीतरी पुण्य केलेलं आहे की ज्या पुण्याने आज आपण इथे आहोत या बुद्ध घेणार होऊ शकते. कधी कधी असंही होते की दुसरे लोक पुण्य करतात, जसं की आता उदाहरण सांगतो, आनंद प्रीतकाने जे कोण विहार भवन दान केलं बुद्ध शासनाला, बुद्ध शासनाला दान केलं, ते दान पुण्य कर्म बघून आपल्या मनात विचार करायला झाले आपण एवढं दान नाही देऊ शकत नाही का. जमिनीवर पूर्ण सोनं अंतरून आपण ते दान देऊ शकतो का देऊ? करोडोचं दान नाही देऊ शकत. मग जे दान दिलं आहे त्या दानाला बघून मनात ज्यांनी प्रसन्नता जागवली आणि अनुमोदन केलंय साधू साधू असं म्हटलं तर हे अनुमोदन करूनही ज्यांनी पुण्य अर्जन केले ते पुण्य सुद्धा असू शकते. अशाच प्रकारचं बुद्ध शासन मिळण्यासाठी मी तुम्हाला एक घटना सांगतो. विशाखाने कुंभाराम विहार बनवले. 27 करोड सुवर्ण मुद्रा, किती? 27 करोड सुवर्ण मुद्रा खर्च करून कुंभाराम नावाचं श्रावस्तीमध्ये विहार बनवलं. विहार कसं होतं तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे अतिशय भव्य 2 मंजिल असणारं विहार होतं, 2 तारा आणि सगळ्या सुख सुविधांनी संपन्न. हजारो भिक्खू राहू शकतो असेल नाही का. आणि म्हणजे बाकी मेन विहारात असणारे संख्या 1000 लोक होते. भगवानाची कुठे वेगळे आणि बाकीचे मग 250 कुठ्या वेगळ्याच सस्व विशाल विहार. तर विशाखाच्या मैत्रिणीपैकी म्हणजे 500 मैत्रिणी होत्या, त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी त्याचा अनुमोदन केले. त्याच्यापैकी एक मैत्रीण असा विचार करते आणि विशाखाचं पुण्य किती आहे, तिला भगवंतासाठी भगवंताच्या श्रावकासाठी दान देता आलं, परंतु एवढं दान मी देऊ शकत नाही, एवढं दान मी देऊ शकत नाही. पण का बरं तिने केलेल्या पुण्य कर्माचं मी अनुमोदन करू आणि ह्याच प्रकारच्या दानाचं पुण्य प्राप्त करू असा विचार करून ते हात सोडले, आपल्या माथ्यावर हात सोडून ते 3 वेळेस हर्ष उल्हासित होऊन साधू 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 त्या पुण्याचं अनुमोदन करते, आपला आनंद व्यक्त करते आणि ह्याच पुण्याच्या अनुमोदनाने ते पुण्य सगळं स्वीकार करते. ते कुंभाराम विहार दान दिल्याचं पुण्य ती सुद्धा प्राप्त करते आणि त्याच पुण्याच्या आश्रयाने ती आपला देह सोडल्यानंतर ती 23 देवलोकामध्ये उत्पन्न होते आणि त्यानंतर एका भगवान बुद्ध 23 देवलोकामध्ये उपदेश करत असताना त्याच पुण्याच्या आश्रयाने पुण्याच्या बलाने ती शोधापन्न करते. भगवंताला धर्मरूपाने पाहण्याचे जे सौभाग्य आहे ते श्रोतापन्न बनण्याने आणि
असंही पुण्य असू शकते. कधी कधी आपण प्रत्यक्ष पुण्य केलेले नसावू शकतो, पण कधी कधी आपण एखाद्या केलेल्या पुण्याचा अनुभव करून मिळवलेले पुण्य असणारे व्यक्ती पण असत आहे. पण पुण्य आहे, आपण सगळेच काल संपन्न आहोत आणि म्हणूनच बुद्धिज्ञानामध्ये आहोत. म्हणजे पूर्व पुण्य संचित असणारे आहोत, काहीतरी असे पिकवायला. म्हणून आज भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर का होईना आजही आपल्याला भगवंताला पाहता येते. आजही आपण भगवान बुद्धाला शरण जाता येते, धम्माला आणि संघाला शरण जाता येते, आणि आपण शरण गेलो आहोत. हे कशाने मिळालं आहे? पुण्य कर्माने. मग या पुण्यकर्माची आपण रक्षा केली पाहिजे. तुम्ही जर हे पुण्यकर्म आहे, पण तुम्ही जर या पुण्यकर्माला ओळखू शकला नाही, आपण आपण बाबासाहेबांच्या समाजात जन्मलो आणि स्वाभाविकपणे आपण बौद्ध झालो, आपल्याला काही विशेष असं गरज नाही, फॉर्म्युलेटीज बोलण्याची गरज नाही. माझा विश्वास पण नाही होता. काही लोक नाही का विहार किंवा वर्गात करणं काही पद्धत नाही, असे काही मिथ्या दृष्टी लोक असतात आणि त्याचं महत्व कळत नाही. विश्लेष कळत नाही. तर अज्ञानामुळे म्हणा किंवा आपल्या मोहमुळे तृष्णेमुळे आपण असं काही आपलं नुकसान करून घेतो. कधी कधी काय होते माहिती का, आता समजून घ्या, घरी एखादं काम आहे, त्या कामावरून तुम्हाला 100 रुपये किंवा 1000 रुपये मिळत असतील आणि दुसरीकडे विहारामध्ये भंतेजी आले, ते प्रवचन देणार आहे आणि तुम्हाला मेसेज दिला की तुम्ही बुद्ध विहारामध्ये भंतेजी आलेले आहे. पण आपण काय विचार करतो, आले नाही, मला तर घरी हे पण काम आहे आणि विहारात जाऊन तरी काय भेटायचं, भंतेजी एकसारखं प्रवचन देतात नाही का, आणि ते मलाही माहित आहे. आणि इथे मात्र मी जर राहिलो तर मी हे काम करेल आणि याचे मला पैसे भेटतील नाही का, 100 रुपये किंवा 1000 रुपये भेटतो किंवा घरात मी कामं करतो. मग आपण चूज करताना काय करतो, आणि जाऊ द्या ठीक आहे, बंदी आपापलं काम करताय, आपण मी माझे इथे काम करतो, तू जा म्हणून नाही का, कोणी म्हटलं तर तुझी जे काम आहे तू जा. आता असं म्हणून त्याला महत्व कळत नाही. हे तुम्हाला दुसरं उदाहरण आहे. एखादा वानर आहे, माकड आहे, माकडाच्या समोर इथे समजा 1 डझन केळी दिली आणि इथे 1 लाख रुपये दिले नाही का, 1 लाख रुपयाचे नोटाचं बंडल केलं. आता माकडाचा स्वाभाविक स्वभाव काय असतो, तो त्याला महत्व कळत नाही, त्याचं इम्पॉर्टन्स त्याचं काहीच कळत नाही. तो चूज करताना तो काय करतो, त्या केळीला गेलो, मात्र तो बाजूला असलेल्या 1 लाख रुपयाच्या त्या पैशाच्या बंडलाला तो हे करू शकत नाही, त्या व्यक्तीला तो स्पर्श करत नाही, कारण त्याला वाटते काय पडले याच्यामध्ये. बरेच लोकांना आता हे पुण्य आहे, मी तुम्हाला यासाठी सांगितलं आहे की तुम्हाला बुद्धांना शरण जाण्याचं पुण्य आहे. बुद्ध शासन असताना मनुष्य लोकात जन्म घेण्याचं पुण्य आहे. तुम्हाला भगवान बुद्धाने सांगितलेला धम्म ऐकण्याचं पुण्य आहे. हे सुद्धा सगळ्यांना मिळत नाही, हे पुण्य आहे. पण तुम्ही जर त्याचं महत्व समजून नाही घेतलं, तुम्ही म्हणालात की मला घरी स्वयंपाक करायचा आहे, मला चहा बनवायचा आहे, मला गेम खेळायचा आहे, आणि असं म्हणून त्याच्यातल्या थोड्याशा आनंदासाठी तुम्ही विहारामध्ये मिळणारे जे अनुभव, जे धर्म आहे, त्याची तुम्ही जर उपेक्षा करू लागलात तर त्या माकडासारखे काम होते. ते पुण्य काय होते, पुण्य तुमचं ते नष्ट होऊन जाते. मी तुम्हाला एक दुसरा प्रसंग तर घटना खूप आहे. तुम्ही एक प्रसंग ऐकला असेल आमच्या प्रवचनामधून सुद्धा. एक वाराणसीचा एक सेठ होता, त्याच्याकडे 84,000 सुवर्ण मुद्रा, म्हणजे एवढं सुवर्ण काळशावर, म्हणजे मुद्राचं धन होतं. बाकीच्या धनाची तर गोष्टच नाही.
त्याची बायको सुद्धा तशी धनवान होती. दोघांचं लग्न झालं, डबल धनवान. आणि आता पैसे आल्यामुळे काय झालं, तो अनाचार करू लागला. दारू पिणे, नाच गाणे वाटणे, तमाशा हे सगळं पाहण्याचा वेळ घालत होता. स्त्रियांचं नृत्य लावून त्यामध्ये पैशांची उधळ करत होता. असं करता करता सगळी धनसंपत्ती संपली. माता होता भिकारी होता, काहीच नाही. हातामध्ये भीक मागण्याचे काय म्हणतात त्याला, टोकरी घेते आणि तो दिलावा नवरा बायको होतो. भगवान सकाळी सकाळी 4 वेळेला निघतात आणि आनंद म्हणतेला म्हणतात, आनंद ते या सृष्टीला हा व्यक्ती जर तरुण वयामध्ये भिक्षू झाला असता, त्याला भिक्षू होण्याचं पुण्य होतं. हा जर भिक्षू झाला असता तर हा अर्हंत झाला असता. आणि याची बायको जर तरुण वयात भिक्षुणी झाली असती तर ती अनाथामी झाली असती. अनाथामी साधी गोष्ट आहे ना. बरं, आणि जर हा घरगृहस्थी राहून जर बिझनेस केला असता तर पूर्ण त्या जम्बोद्वीपामध्ये भारतामध्ये सगळ्या धनवान व्यक्ती 1 नंबरचा धनवान व्यक्ती बनला असता. पण ठीक आहे, पहिल्या वयात नाही झाला. मध्यम वयात असताना तो जर भिक्षू झाला असता तर तो अनागामी झाला असता आणि त्याची बायको सतरागामी झाली असती. पण तेव्हाही तो झाला नाही. आता माता पण आला आणि मध्यम वयात त्याने बिझनेस केला असता तर तो दुसऱ्या क्रमांकाचा धनवान व्यक्ती बनला असता. काय पुण्य असते. पण पुण्य ते काय झालं ते आपण गमावलं. पण माता वयापर्यंत त्याने काहीच केलं नाही, त्याचं सगळं संपून गेलं. शेवटी तो श्रोता तरी झाला असता म्हणतात, पण तेही त्याचं पुण्य आता शिल्लक राहिलं नाही. थोड्या दिवसानंतर तो मृत्यूला प्राप्त होऊन विधायक लोकांमध्ये जाणार. पण दुर्गती लोकात जाणार. काय दुर्भाग्य असेल. भगवान बुद्ध असताना ज्यांच्याकडे निर्वाण अर्हंत बनण्याचं पुण्य असताना तो व्यक्ती त्या पुण्याचं महत्व सगळं घेत नाही, तो भगवंताकडे जात नाही. त्याचं किती मोठं नुकसान झालं. जो व्यक्ती आपल्या जन्मांतराचं सगळं दुःख नष्ट करू शकला असता तो आज या दुःख चक्रामध्ये भयानक दुःख चक्रात पडला. आता ते आनंद असणारं पुण्य त्याचं नष्ट होऊ शकते. मग आपलं जे एखाद्या बुद्धिशास्त्रामध्ये बघा, आता या 2500 वर्षानंतर सुद्धा तुम्ही एक 3 रत्नाला शरण जाणारे उपासक बनण्याचं पुण्य, धर्मश्रवण करण्याचं, सौभाग्य घेण्याचं पुण्य, धर्माचे अर्थ समजून घेण्याची योग्यता असण्याचं पुण्य, हे पुण्य नष्ट होणार नाही याची काळजी शाश्वती आहे का? आणि पुण्य याचा तुम्ही लाभ जर घेतला नाही, या पुण्य धर्माला तुम्ही समजू शकला नाही आणि म्हणलं की ठीक आहे काही हरकत नाही, जसे आता हे आपल्या जीवनात एवढे दिवस गेले ना, हे बाकीचे समोरचे दिवस जायला काही वेळ जात नाही. आणि पाहता समोरचे दिवस संपून सुद्धा जीवन संपले आणि सगळं पुण्य सौभाग्य मागून होऊन जाते. दुर्भाग्याची गोष्ट ही असते, जर आता मिळालेल्या या सौभाग्याला जर ओळखून तुम्ही जर काही पुण्य कमावलं नाही, त्या धर्माचे प्रतिफल मिळवले नाही, तर तुम्ही येणाऱ्या भगवान बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही काहीच मिळू शकणार नाही. हे ज्योतिषाचं तुम्हाला काही व्यवस्थित करू शकला नाही तर समोर काय आहे. कोणाचे दुर्भाग्य बनवू नका. जे आपल्याला पुण्य आपलं स्वतःच पुण्य आहे. आपण मनुष्य लोकात आलो, आपलं स्वतःच पुण्य आहे. आपण भगवंताच्या धम्मात आलो, आपलं स्वतःच पुण्य आहे. बुद्धांना शरण गेलो, बुद्धांनी शरण गच्छामि म्हणून. परंतु ही शरणागमन स्थिर राहते तेव्हा राहते जेव्हा तुमच्याकडे शील असते, जेव्हा तुमच्याकडे श्रद्धा असते. तुमच्याकडे जर ती श्रद्धा विशुद्ध नसली म्हणजे शरणागमनाची रक्षा होत नाही. त्या पुण्याची तुम्हाला रक्षा करता आली पाहिजे आणि या पुण्य कर्मानुसारच तुम्हाला भगवान बुद्धांकडे येण्याला लागतं.
तुमचं गुरु बुद्धी आहे भगवंताला पाहणे, भगवंताचं दर्शन करण्याचं. आणि तुम्ही जर टाळाटाळ केली, बुद्धविहार येण्यासंबंधी टाळाटाळ केली, तर आपल्यासारखे अभावी व्यक्ती नाही आहे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की तुम्हाला मी भगवंताचा धर्म दाखविला, भगवान तुम्ही दाखवले आहे, तर तुम्ही तुमचं कर्तव्य आहे कमीत कमी रविवारी का होईना तुम्ही बुद्ध विहारामध्ये गेलेच पाहिजे. बघा बाबासाहेबांची खाण करू नाही का, पण आपल्याला कळत नाही. आपण रविवारी सुद्धा पाहत नाही. रविवारी कुठे जातो? हो, बीचेसवर जातो, पिकनिक स्पॉटवर जातो, फिल्म बघण्यासाठी जातो. बुद्ध विहाराच्या आठवणच येत नाही. कमीत कमी तुम्ही जर जॉब करता, काहीतरी करतात, कमीत कमी रविवारी तरी घ्या. पण जर तुम्हाला भगवान बुद्धांचं महत्व समजेल तेव्हा मात्र तुम्ही भगवंताला पाहण्यापासून तुम्ही राहू शकत नाही. बघा, अनाथ पिंडराची गोष्ट काय आहे. अनाथ पिंड राजगृहामध्ये जातात. राजगृहामध्ये त्यांचे नातेवाईक राहतात. त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांकडे भगवान बुद्ध येणार असतात उद्याच्या भोजनासाठी. तर ते एक सुंदर मंडप बनवण्यामध्ये, आसन लावण्यामध्ये, भोजनाची व्यवस्था बनवण्यामध्ये, एकमेकाला काम सांगण्याचे तू असं कर त्याच्यामध्ये व्यस्त. अनाथ पिंडकाकडून लक्षच नाही. अनाथ पिंडकाला वाटतं की मी जेव्हा अगोदर येत होतो तर खूप माझी काळजी घेत होता, पाहत होता, आज काय भानगड आहे. तो म्हणतो, अनाथ पिंडक असं म्हणतात की आपल्या घरी गार्जन आहे का, ते आपल्या घरी काही शिवमांगी कार्य आहे का, मंगल कार्य आहे का, विवाह आहे का. तर तो म्हणतो, त्याचा नातेवाईक म्हणतो की माझ्याकडे ना राजनैतिक आहे, ना शिवमांगली कोणतं कार्य आहे, ना विवाह आहे. माझ्याकडे उद्या तथागत सम्यक संबुद्ध भगवान बुद्ध भिक्षू संघासह भोजन करण्यासाठी बोलण्यासाठी निमंत्रित आहे. ते बुद्ध हा शब्द जेव्हा कानावर पडतो त्याच्या शरीराचा रोमांचित होतो. अतिशय प्रसन्न गडबड होऊन जाते. त्याला विश्वास बसत नाही की जे बुद्ध सैकड़ो कल्पामध्ये उत्पन्न होणे सुद्धा दुर्लभ आहे. बुद्ध शब्द या संसारात ऐकायला भेटणं सुद्धा कठीण आहे. आणि हा व्यक्ती म्हणत आहे की बुद्ध माझ्याकडे उद्या येत आहे. आणि ती मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. जे बुद्ध दुर्लभ आहे, कधी कधी त्याने दुसरा तर शब्द उच्चारला नाही ना, तो म्हणतो तो बुद्धच म्हणत आहे ना, हा म्हणतो बुद्धच येत आहे. तो पुन्हा जो ऐकला पुन्हा तशी त्याच्यामध्ये वृत्ती उत्पन्न होते. त्याला पुन्हा खात्री करून घ्यायचा विचार, तू बुद्धच म्हणत आहेस ना, तो हा बुद्धच म्हणत आहे. 4 वेळेस विचारतो आणि 4 एक वेळेस जेव्हा कानावर बुद्ध शब्द येतो त्याचं प्रत्येक व्यक्तीने बरोबर विचारतो. पुण्य असणाऱ्या व्यक्तीचे लक्षण श्रद्धा उत्पन्न करण्याचं पुण्य ज्या व्यक्तीमध्ये आहे त्या व्यक्तीच्या कानावर शब्द येतात, क्षणी श्रद्धा उत्पन्न होते. म्हणूनच तुम्हाला म्हटलं आरंभाने सुरुवातीलाच म्हटलं की तुम्ही बुद्धाला शरण केले किंवा बुद्धाने आलात, तुमचं ते पुण्य आहे. पुण्य आहे म्हणून तुम्ही इथे आला. आणि पुण्य जर नसतं तुम्ही इथे आलाच नसता. तर आनंद मनामध्ये जेव्हा बुद्ध हा शब्द एका क्षणीच प्रीती उत्पन्न झाली, बुद्धांप्रती श्रद्धा उत्पन्न झाली. बघा, मिलिंद प्रश्नामध्ये पण नासेकडे श्रद्धेच्या लक्षणाविषयी सांगतात. मनामध्ये प्रीती उत्पन्न होणे हे काय श्रद्धेचं लक्षण आहे. आणि अशी गोष्ट आहे, आनंद बिंदकाच्या हृदयामध्ये अतिशय गर्व, त्याच्या शरीराचा असा रोग प्रीतीने भरून जातो. आणि आपण वेळ असते की सायंकाळी तू विचार करतो, तुम्हाला तू भगवान बोलतो कुठे आहे, तू देव वनामध्ये आहे, राजवाड्यामध्ये
असे वेगळं वर्णामध्ये आहे. तर तो विचार करतो की नाही की वेगळं योग्य नाही आहे, उद्या सकाळी भेटायला जाणार असं म्हणून उद्या त्या रात्रीला झोपून झालं पण त्याला झोपच लागत नाही. तर असं होत नाही. तो रात्रीला उठायला वाटते का सकाळ झाली आणि तू तर पाहतो रात्री असं घडघाट असं म्हणतोय काय पुन्हा झोपतो, पुन्हा रात्रीला उठतो, असं 3 वेळेस उठतो. आणि रात्रीच्या अंतिम प्रहरी म्हणजे रात्रच असते पण रात्रीचा अंतिम प्रहर असताना उठतो, त्याला भासते की आता सकाळ झाली आहे आणि सकाळ आणि भगवंताच्या दिशेने हळूहळू निघतो. राजगृहात नगराचे थोडं बाहेर निघत असताना एकदम असं अंतिम काळ होईल. आता अंगात रात्रीच आहे, त्याला भीती वाटते. आता पाठीमागे जाण्यासाठी सुद्धा अंधार आहे, समोर जाताना सुद्धा अंधार आहे. त्याने विचार केला त्याने पाठीमागे गेलो तर सुरक्षित आहे. पण पाठीमागे वळता क्षणीच तिथे असणारे एक ऋषी देवता आनंद त्याला म्हणते, हे गुणवती बघा काय सद्गुण त्यांचं पुण्य असते ना, त्याला सगळे संसाराने सगळे देवता मनुष्य सगळे मदत करतात. हे गुणवती तू जे भगवान बुद्धांना पाहण्यासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी, भगवंताकडे जाण्यासाठी जे तू पाऊल उचलला आहेस ना, ते पाऊल तू चुकूनही पाठीमागे घेऊ नकोस. भगवंताच्या दिशेने उचललेलं जे पाऊल आहे ते पाऊल एवढं अनमोल आहे, एवढं अनमोल आहे की त्या पाऊलाच्या किमतीमध्ये कोणी जर 100 असे सुवर्ण मुद्रा, 100 सगळे माणिक्य रत्न दिले, 100 हाती, 100 घोडे, 100 रथ, 100 एकदम महागडे असणारे वस्त्र किंवा सगळीच धनसंपत्ती एकत्र केली आणि ते जर त्या तुलनेमध्ये दिली तर ती धनसंपत्ती सुद्धा त्या एका पावलाच्या 16व्या भागाच्या एका छोट्याशा सुद्धा बरोबरीची नाही. त्या एका पावलाची किंमत एवढी होती. भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी उचललेल्या पावलाची किंमत एवढी अनमोल असते. असं जेव्हा म्हणतात तर त्याच्या हृदयात आणखी प्रीती उत्पन्न होते आणि त्याला सगळीकडे प्रकाश नाही दिसू लागतो. आनंद हळूहळू भगवंताकडे जातो. आता भगवंताकडे गेल्यानंतर भगवंताला काय बोलू, जे भगवान सगळ्या देवता मनुष्यांचे गुरु आहे, लोकनाथ आहे, तर भाव आहे. अशा भगवंताला पाहताना भगवंताला आपल्याला काय बोलले, बोलता श्रद्धा भावने, भक्ती भावने भगवंताच्या प्रेम व्यक्त करताना आनंद व्यक्त करतात. भगवान आपण सुखाने तरी झोपला आहे, आपण इथे सुखाने तरी झोपला आहे. तर भगवान आणि जे भगवान बोलतो सुद्धा जाणतात. भगवान सगळं जाणणारे, सगळं पाहणारे, सगळे सगळं येतानाच आनंद प्रेमाचं जे ओरिजिनल नाव आहे त्या नावाने सुरत भगवंताच्या त्या ब्रह्मस्वरामध्ये भगवंताच्या मुखातून आपलं नाव घेताना पाहताना त्याचं हृदय आणखीच भगवंत अरे माझं स्वभाव आहे, भगवंताने माझं नाव घेतलं आहे आणि त्या प्रेमापोटी भगवंताला विचारतो की भगवान आपण सुधारणे जोडला नाही ना. तर त्यावेळी भगवान बुद्ध अतिशय मैत्री आणि प्रेमाने करून त्यांना भगवतीला भगवंताचे दर्शन घेण्याचं काळ सोडला. आणि म्हणूनच भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्धांच्या जन्मानेच या संसारामध्ये सकरागामी आनंदामी अर्हांत लोकांचा प्रादुर्भाव होतो. भगवंताच्या जन्मानेच या संसारातील सगळ्या देवता आणि मनुष्यांचे कल्याण. असे भगवान बुद्ध जेव्हा संसारामध्ये येतात सगळे लोक सुखी करतात. आणि म्हणूनच बुद्धवचनामध्ये परंतु सत्य वचनामध्ये सगळ्या बुद्धांचा उद्भव जन्म स्वभाव सुख
मग असं पुण्य तुम्हा आम्हामध्ये असेल, ते पुण्य जर आपल्याकडे असेल, त्या पुण्याला तुम्ही ओळखलं पाहिजे. तुम्ही जर याला ओळखलं नाही तर बुद्ध विहाराकडे जाण्याचा जो पाऊल उचलायची वेळ आहे ना, तो येतच नाही. आपल्याला आपल्या पुण्यकर्माने हे जे मिळालं आहे, बुद्ध विहार आहे, जिथे भगवान बुद्ध राहतात. बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्ध राहतात, पण आपल्याला ते फिलिंग्स येत नाही. हा मिथ्या दृष्टी अज्ञानी व्यक्ती त्याला समजत नाही. काही लोक नाही का तर्क लावणारे लावतात, आणि भगवान बुद्धाने कुठे मूर्ती पूजा सांगितली. म्हणजे काय थोडस ज्ञान असणार, थोडस म्हणता येत नाही, पूर्ण मूर्ख लोक नाही का, कळत नाही वेळ्या लोकांना. जर कुठे मूर्ती सांगितली मूर्ती पूजा, हे बघा म्हणतात अंधभक्त चालले नाही का. बाकीचे अंधभक्ताची गोष्टच नाही, स्वतःच अंध व्यक्ती आहे, भगवंताला पाहता येत नाही आणि दुसऱ्यांना सांगतात. भगवान बुद्धांना तुम्हाला मूर्तीकडे सुद्धा पाहता आलं पाहिजे. पहिला तुम्हाला दुसरा प्रसंग सांगतो. भगवान बुद्ध या सगळ्या देवता मनुष्यांसाठी पूजनीय आहेत. पूजन सारे देवता लोक भगवंताच्या दर्शनासाठी येतात. सारे मनुष्य बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर सारा गावच्या गाव भगवंताकडे. ज्या गावामध्ये भगवान बुद्ध येईल त्या गावाला म्हातारा माणूस ज्याला काठीने चालता येत नाही, तो माणूस सुद्धा मला भगवंताला पाहायचं आहे असं म्हणून ते भगवंताकडे यायचं. छोट्या बाळाला सुद्धा लोक भगवंताकडे घेऊन येत होते की भगवंताची कमी कमी कृपा दृष्टी पडावी, भगवंताच्या नजरेकडे या. आणि ते किती भाग्यशाली असतील ज्यांच्याकडे भगवंताने पाहिलं. आणि म्हणूनच सारा गावच्या गाव येत होता. आणि त्यांच्यामध्ये एकच भावना होती, आणि अशा अनंताचं दर्शन करणं किती लाभ आहे की ज्या भगवंताची ख्याती आहे, की जे अनंत आहे, सम्यक समृद्ध आहे, विद्याचरण संपन्न आहे, सुंदर आहे, योग विदू आहे, दमनशील पुरुषाचे अनंत सारथी आहे, देवता आणि मनुष्यांची गुरु आहे, बुद्ध भगवान आहे. असे भगवान जे धम्माची देशना देतात, जो सुरुवातीला सुद्धा कल्याणकारी आहे, मध्यस्थानी सुद्धा कल्याणकारी आहे, शेवटी सुद्धा कल्याणकारी आहे. एकांतता निर्वाणाचा अर्थ साध्य करून देणारे आहे. साध्य सर्व व्यंजन परिपूर्णरित्या उपदेश दिला. काही त्याच्यामध्ये कमी नाही जास्त नाही असं परिपूर्ण उपदेश करणारे बुद्ध आपल्या नगरामध्ये आले आहेत. आणि सगळे लोक बुद्ध दर्शनासाठी जातात. काही लोक 100 योजनापर्यंत त्यांना बुद्धाच्या अशी कीर्ती त्यांना ऐकायला मिळते. ते लोक सुद्धा पायी पायी भक्त दर्शनासाठी जाणार नाही का. बघा आपल्या ज्या नगरामध्ये एक दारू शिंदे नावाचा व्यक्ती, त्याचा बुद्ध शब्द ऐकला, एका क्षणाचाही विलंब न लावता भगवान बुद्ध ज्या दिशेने होते त्या दिशेनेच पाऊल उचलत रात दिवस प्रवास करत गेला. आणि बुद्धांना अरून भगवंताच्या दर्शनाचं काय स्वभाव केला. भगवंताला बघितलं, भगवंताच्या मुखातून एक थोडस वाक्य बुद्धवचन ऐकलं, पाहण्यामध्ये फक्त तू पाह. या छोट्याशा बुद्धवचनाने थोड्याशा वेळेमध्ये आनंद व्यक्ती साधन काय पुण्य असते, पुण्याची महिमा आनंद आहे. तर असे 100 योजन किंवा त्याच्यापेक्षाही जास्त दुरून भगवंताच्या दर्शनासाठी लोक येत होते. ते त्यांना ऐकायला मिळत होतं. ते बुद्ध श्रावस्तीमध्ये आहेत, राजगृहामध्ये आहेत, वाराणसीमध्ये आहेत. या ठिकाणी लोक येत होते. हजारो लाखो करोडोची संख्या सारी काय पुण्य असेल बघा. आणि ते भगवंताकडे जाण्याचा जो विचार येत आहे ना, तो सुद्धा त्यांच्या पुण्य कर्म आहेच. पण असे लोक येत असताना कधी कधी भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये नसत, कधी कधी दुसरीकडे जा. आज दूर यात्रा करून आल्यानंतर ज्यांना भगवंताचं दर्शन होत नव्हतं,
तर ज्या ठिकाणी भगवान बुद्ध राहत त्या ठिकाणी आपलं डोकं त्या मूळ गणपतीला आपलं डोकं लावून नमस्कार करतो. आणि इथे भगवान बुद्ध राहतात. आमचे शास्त्र जे द्रोणात भगवान बुद्ध आहे तिथे राहतात असं म्हणून तिथे फूल घेऊन आपलं डोकं बघून तिथे बंद आहे. असं पाहताना आनंद पंथीला फार दया आली. आणि जेव्हा परत जेव्हा भगवान बुद्ध येतात त्यामुळे आनंद पंथीजी भगवान बुद्धांना म्हणतात, काय म्हणतात की भगवान आपल्या दर्शनासाठी फार दुरून दुरून लोक येतात आणि भगवंताचं दर्शन होते. पण कधी कधी असं होते की भगवान तिथे नसतात. त्यामुळेच ती लोक फार निराश होतात. आणि मला भगवंताचं दर्शन घ्यायला असतं. जर मला भगवंताचं दर्शन भगवंताच्या डोळ्याने फक्त पाहता आलं असतं किती छान असतं. असं म्हणून ते मूळ तिथे फुले घेऊन वंदन करून प्रदक्षिणा करून त्याची जात असत. तर भगवान बुद्धाला म्हणतात की भगवान आपल्या अनुपस्थितीमध्ये अशी कोणती काही गोष्ट आहे का की जी भगवान म्हणजे भगवान बुद्ध नसताना सुद्धा भगवंताचं दर्शन केल्यासारखंच तुम्ही त्या व्यक्तीला वेगळी भगवंताला पाहत असं त्याला वाटते. भगवान बुद्ध म्हणतात अशा 3 वस्तू आहेत, 3 म्हणजे गोष्टी आहेत. एक असते ज्या बोधवृक्षाखाली भगवान बुद्धांना सम्मा संबोधी ज्ञान प्राप्त झाले तो बोधवृक्ष भगवान बुद्धांच्या समान आहे. भगवान बुद्धांना बघितलं काय आणि त्या बोधवृक्षाला बघितलं काय समान आहे. बघा आपलं सौभाग्य आहे की आजही बोधिमंड वज्रासन बुद्धगयेमध्ये आज बोधवृक्ष त्या बोधवृक्षाला पाहताना भगवान बुद्धांना पाहत आले पाहिजे. त्या बोधवृक्षाला पाहताना मी भगवंताला पाहत आहे ही भावना आली पाहिजे. त्या बोधवृक्षाची वंदना करताना मी भगवंताच्या चरणाची वंदना करीत आहे भावना आली पाहिजे. तरी भगवान बुद्ध म्हणतात बोधवृक्ष पहिला. त्याच्यानंतर दुसरा आहे धातू. धातू म्हणजे भगवान बुद्धांच्या शरीरावरती धातू अंशीच राहिलेले धातू. भगवंताच्या शरीराच्या धातूचं रहस्य असं आहे की भगवंताच्या शरीराचा एकही पाठ हा जरूर राख होत नाही. सगळेच्या सगळे धातू बनतात, धातू बनतात. म्हणजे हे रहस्य आता त्याच्याविषयी वेगळे माझं प्रवचन तुम्ही ऐकू शकता. वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने वेगळे प्रवचन आहे. महापरिनिर्वाण काय आहे बुद्ध दर्शनी चॅनल तुम्ही ऐकलं का? त्या चॅनलवर आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये त्याला धातू परिनिर्वाण. तर भगवंताच्या नंतर भगवंताच्या धातूचं अस्तित्व राहणे म्हणजे साक्षात भगवंताचं अस्तित्व आहे. ज्या व्यक्तीला धातू चैत्याची वंदना करता येते त्या व्यक्तीला साक्षात भगवंताची वंदना करता येते. साक्षात भगवंताचं दर्शन केल्याचं तुम्ही मिळत आहे. मी तुम्हाला दुसरी घटना सांगतो. जेव्हा भगवंताच्या धातूचे म्हणजे परिनिर्वाण झालं त्यांच्या शरीराचे धातूचे 8 भाग केले होते. त्याला 8 द्रोण धातू म्हणतात. नंतर अजातशत्रू राजाने त्यामध्ये 7 द्रोण धातूंना एकत्रित करून राजगृहामध्ये एक चैत्य बनवला आणि त्याला सील पॅक करून टाकला. कारण त्याची भविष्यवाणी होती की भगवंताच्या नंतर धम्माशोक नावाचा राजा येईल, सम्राट येईल आणि तो संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये या धातू चैत्यांची स्थापना करून बुद्ध दर्शनाची सुविधा उत्पन्न करेल. 84,000 त्यापैकी एक द्रोण मात्र राहिला होता. तर त्या 7 द्रोण असलेला जो चैत्य होता ना त्या चैत्याच्या बाजूला एक छोटस गाव होतं. त्या गावामध्ये राहणारी एक म्हातारी महिला होती. ती शेतामधून येत असताना सायंकाळची वेळ असेल 5-6ची वेळ असू शकते. येत असताना तिला रस्त्याच्या बाजूला काही फुलं दिसतात. त्या फुलाला सुगंध पण नसतो. जसं आपल्याकडे बघा
कोळसरीची फुलं असतात तशा टाईपची पिवळ्या रंगाची फुलं तिला दिसतात. ती फुलं पाहता क्षणी तिला भगवान बुद्ध आठवतात. तिने आलेली ह्या फुलांची भगवंताच्या चरणासाठी पूजा करेल. बुद्ध गुणाला स्मरण करते की माझे भगवान जे असे आहेत, अनंत आहेत, सम्यक समृद्ध आहेत, आणि असं म्हणून ते फुलं तोडते आणि बुद्ध गुण स्मरण करत करत ते चैत्याकडे जाते. जात असताना रस्त्यावर वेगाने एक गाय येते आणि तिला धडक देते, तिला ठोकर मारते. ती बिचारी तिथेच पडते आणि बुद्धीला दाखवते. मरता क्षणी सुद्धा फक्त तिला भगवान इथेच आठवतात, भगवंताचे गुण आठवतात. आणि आपल्याला देह प्रसन्नतेने सोडल्यानंतर ती पावतीच देव उत्पन्न होते. तिला दिव्य विमान उत्पन्न होते, दिव्य भवन राहण्यासाठी सगळ्या दिव्य सुख सुविधा. त्यावेळेस देवेंद्र शंकर माधवी सारथी सोबत नंदनवन उद्यानामध्ये क्रीडा करण्यासाठी जात असताना हे नवीन प्रकट झालेलं जे भवन आहे त्याला विमान म्हणतात. ते पाहतात आणि म्हणतात कुठेतरी एक महाभाव संपन्न ज्यांचं महापुण्यशाली एक प्राणी एक व्यक्ती देवता इथे उत्पन्न झाला असतात, चल आपण जाऊन बघूया. तिथे जातात तर ती देवी येते आणि देवेंद्र शंकराला वंदन करते. वंदन केल्यानंतर देवेंद्र शंकर म्हणतात की हे देवी, तू मनुष्य लोकांमध्ये असताना काय पुण्य केलं आहे, कोणत्या प्रकारचं पुण्य केलं, त्या पुण्य कर्माने तुला असं ते वैभव मिळाले, किती सुख मिळाला. त्यावेळेस मी सगळं वृत्तांत सांगतो की मनुष्य लोकात असताना मी चैत्य पूजेसाठी एक अंगद घेऊन भगवंताच्या दर्शनासाठी जात होते, पण रस्त्यामध्येच मला गायने धडक दिली आणि ते मृत्यूला प्राप्त झाले आणि मी इथे उत्पन्न झाले. ते म्हणते जर मला ते फुलं भगवंताला पूजा करता आले असते, भगवंताची पूजा केली असते आणि त्यातून मिळालेले पुण्य असतं, हे पुण्य मात्र आनंद असतं, यापेक्षा देखील पण जास्त असतं असं म्हणते. हे शब्द ऐकल्यानंतर देवेंद्र शंकराला फार आनंद होतो. वास्तविकता देवेंद्र शंकरची शोध आपण व्यक्ती आहे, पण हे शब्द ऐकता क्षणी ते उदाहरण वाक्याने असं म्हणतात, अरे भगवान आज सशरीराने जिवंत नाही आहे, सशरीराने जिवंत नाही आहे, पण तरीही पण जो कोणी व्यक्ती भगवान बुद्ध जिवंत असताना आणि नसताना दोन्ही ठिकाणी समान श्रद्धेने आणि समान चेतनेने कोणी भगवंताची वंदना किंवा पूजा करत असेल तर पुण्य मात्र समान, पुण्य समान मिळते. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर सुद्धा समान मिळते. आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष त्या पुण्यकर्माचं प्रतिफळ पाहून देवेंद्र शंकरची उदाहरण वाक्य बोलतात, या साक्षी आहे. आणि हे बघितल्यानंतर हे उदाहरण वाक्य बोलल्यानंतर देवेंद्र शंकर म्हणतात, अरे असं पुण्य भगवंताच्या परिनिर्वाणानंतर सुद्धा भगवंताच्या दर्शनाने असं पुण्य मिळत असेल समान श्रद्धे आणि समान चेतनेने, आणि आपण विज्ञानात जाऊन काय केलं आपल्याला, चला आपण चैत्याची वंदना करूया. देवेंद्र शंकराकडे एक सौभाग्य होतं की भगवान बुद्धाने गृहत्याग केल्यानंतर जे तलवारीने केस कापले होते ते केस आज कुठे माहिती तुम्हाला, तामतीस देवलोकामध्ये आहे. चुरा माणिक्य चैत्य आहे, क्रिस्टल मध्ये बनलेला एक चैत्य आहे आणि त्या चैत्याची वंदना करण्यासाठी देवेंद्र शंकर जातात. आणि आजही साक्षात भगवंताचं दर्शन केल्या समान, आजही साक्षात दर्शन केल्या समान तिथे वंदना करतात आणि ते पुण्य मिळवतात. खरा आश्चर्य. भगवान आनंदाला सांगतात की भगवंताच्या परिनिर्वाणानंतर किंवा जिवंत असतात, कारण धातू परिनिर्वाणानंतरच मिळतात, बोधिवृक्ष मात्र राहतो. आणि ते आज आपल्याला सौभाग्य आहे. आजही भगवान बुद्धांचे धातू विद्यमान आहे. उपासकांनो, आजही भगवंताचे धातू विद्यमान आहे, तोपर्यंत राहतील. आणखी समोर 2500 वर्ष भगवंताचे धातू राहणार आहेत. याला कोणीही नष्ट करू शकत नाही. हा नुसतं एवढंच आहे
लोक जेव्हा आपल्याला मिळालेल्या पुण्याचा लाभ करणं विसरून जातील, त्याचा लाभ कसा करावा? जसा आता भगवंताचा धर्म आहे, मनुष्य जन्म आहे, बुद्ध विहार आहे, पण विहारात जाण्याचं मन होत नाही, संघाला बघण्याचं मन होत नाही, धर्म प्रवचन ऐकण्याचं मन होत नाही, ध्यान भावना विपස්සना करण्याचं मन होत नाही. हे कशावर? त्याचं पूर्ण ते माती लोळ करतात. तर असे लोक हळूहळू कमी होत जाणार. मग आनंद बंदेला म्हणतात तिसरी गोष्ट आहे, त्याला म्हणतात उद्देश चैत्य. उद्देश चैत्य म्हणजे भगवान बुद्धांना उद्देश करून बनवलेली जेवढे गोष्टी असतात, बुद्धांना सांचीच्या स्तूपावर भगवंताला उद्देश करून बनवलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत नाही का. त्याच्यामध्ये भगवंताची प्रतिमा सुद्धा आहे नाही का. भगवंताची प्रतिमा सुद्धा. मग इथे तुम्हाला भगवंताला पाहता आलं पाहिजे. भगवंताच्या प्रतिमा साक्षात भगवंताचं दर्शन केल्यासारखं सारखी श्रद्धा तुमच्यात आली पाहिजे. जेव्हा तुम्ही भगवंताच्या समोर नतमस्तक व्हाल, जोपर्यंत तुम्हाला ती फिलिंग्स येत नाही, ती भावना येत नाही, भगवंताच्या चरणावर डोकं वंदन करत नाही, तोपर्यंत डोकाचं झुकूनच राहिले पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या ती भावना येईल, तुम्ही भगवंताच्या चरणावर डोकं वंदन करीत आहे, अशा ती प्रमुख आहे. जेव्हा तुम्ही संपूर्ण आणि पूर्ण वंदन करा, हे बुद्धदेहा तुम्हाला आजही पुण्य मिळते, पण मिळत असताना सुद्धा या पुण्याला आपण बदलत नाही. विहारात किती लोक येतात? रोज तुम्ही एवढे लोक येतात का? नाही. आपण काळात काळात करतो. आपल्याला मिळालेल्या पुण्याला आपण माफी निवड ठरवायची नाही का. छोट्याशा लाभात असेल ते वांगण असेल, केळी निवडते, तुम्ही 1 लाखाची बँके निवडत नाही म्हणजे त्याला मोल कळत नाही. त्याला कळत नाही की त्या पैशातून मी कितीतरी घेऊ शकतो नाही का. त्याचे कारण काय असते? आपण सुख, आपण सगळे सुखाची कामना करतो. सुख आपण वस्तूंमध्ये पाहतो आणि आपल्याला दिसलेल्या वस्तूमध्ये सुख दिसत असेल तर आपण पुण्यकर्माकडे पाहतो का? भगवंताचं दर्शन केल्याने आपल्याला जे पुण्य मिळते त्या पुण्याकडे मात्र लक्ष राहत नाही. पण पुण्य कशाने मिळते? पण सुख कशाने मिळते? पुण्यकर्माने. जिथे पुण्य आहे तिथे सुख आहे, जिथे सुख आहे तिथे पुण्य आहे. तू कळत नाही. भगवान बुद्ध काय म्हणतात नाही काय? सुखसेतम विक्रमे आधीपासून जरिता नको. हे जे पुण्यकर्म आहे ते सुखाचं दुसरं नाव आहे. आणि ज्यांच्याकडे हे पुण्य आहे त्या व्यक्तीसारखा भाग्यशाली व्यक्ती कोणी नाही. जो व्यक्ती एवढं सौभाग्य, श्रद्धा, संपत्ती मिळवण्याचं सौभाग्य असताना सुद्धा त्या श्रद्धेला कमवत नसेल, श्रद्धा संपत्तीला कमवत नसेल तर तो व्यक्ती दुर्भाग्य आहे, दरिद्री आहे, भिकारी माणूस आहे. भिकारी माणूस आहे. इथे भौतिक संपत्तीने तो कितीही धनाढ्य असला तरीही त्याच्या हृदयात जर 3 रत्नांप्रती श्रद्धा नसेल तर तो व्यक्ती भिकारी आहे, गरीब माणूस आहे, गरीब माणूस आहे. परंतु जो व्यक्ती कितीही गरीब असेल, भौतिक धनसंपदा किंचित मात्रही ज्यांच्याकडे नसेल, परंतु त्याच्याकडे जर भगवान बुद्ध कृपा आणि संघाविषयी श्रद्धा असेल तर भगवान बुद्ध म्हणतात तो व्यक्ती धनवानामध्ये धनवान आहे. श्रद्धेसारखं धन दुसरं कोणतं नाही आहे. तो धनवानामध्ये धनवान आहे. पण बुद्ध म्हणतात त्याचा अर्थ काय होतो? तो व्यक्ती दरिद्री नाही आहे ज्या व्यक्तीकडे 3 रत्नांप्रती श्रद्धा आहे. आणि श्रद्धा आपल्याला बुद्ध विहारामध्ये मिळते, पण आपण इथे घेत नाही. इथे भगवंताला बघून तुमच्या हृदयात श्रद्धा जागृत होऊ शकते. भगवंताची वाणी प्रवचन ऐकून तुमच्या श्रद्धा उत्पन्न होऊ शकते. भगवंताच्या श्रावण संध्याला या काश्य वस्त्राला बघून तुमच्या श्रद्धा येऊ शकते. परंतु तुम्ही काय करता? गणित आले नाही का. परंतु ज्यांच्याकडे पूर्व पुण्य आहे त्या पूर्व पुण्य तुम्हाला असं जागृत करते.
मधून आवाज देते, पुश करते, काय करते, दर्शन कामो श्री आता हे भगवंताला बघायला गेलं पाहिजे, इच्छा करतो तुम्ही विष्णूच्या दर्शनासाठी गेलो पाहिजे, त्या शिवाय गुणवान लोकांना मी पाहिलं पाहिजे, भेटलो पाहिजे, इच्छा करतो. सोबतच ज्यांच्या श्रद्धाआधी तुम्ही आहे त्याच्या हृदयात धर्म श्रवण करण्याची इच्छा सुद्धा जागृत होते. सर्व सोडू इच्छेने सद्धर्म श्रवण करण्याची इच्छा जागृत होते आणि हेच पुण्य तुम्हाला सगळ्यांना. आणि म्हणून तुम्ही आपण सगळे सौभाग्यशाली आहोत. भगवंताच्या परिनिर्वाणानंतरचा होणार आजही आपल्याला त्या भगवंताला पाहता येते, आजही आपल्याला त्या भगवंताचं दर्शन घेता येते. पण त्यासाठी तुम्हाला धर्म ऐकावा लागतो, तुम्हाला धर्म समजून घ्यावा लागतो आणि धर्माला तुम्हाला एका पाहता आलं भगवान तुम्हाला आज तुम्हाला करतो, आजही तुम्हाला पाहता येते. आणि तुम्ही असं समजू नका की तुम्हाला भगवंताने पाहिलं नाही आहे, अरे एक भगवान 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 सर्वज्ञ आहे. ठीक आहे, भगवान भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ सगळं काही झालं. अनंत कल्पाती काळात चुकीच्या वेळामध्ये सहजपणे जाणणारे भगवान. जेव्हा भगवान फक्त भविष्याकडे पाहणार आपण भगवंताला दिसली असेल का? असं राग करणारे बघा, बुद्धदेहा असून बुद्धदेहात राग नाही, धर्म श्रवण करण्याची संधी असून धर्म श्रवण करत नाही, शील समाधी अभ्यास करण्याची संधी असून ती करत नाही. जेव्हा भगवान बुद्ध पाहत असतील किंवा बघितला असेल तर भगवान बुद्ध आपली प्रशंसा करतील का? आणि जर तुम्ही अप्रमाण रूपाने धर्म आचरण करणार, आपल्या श्रद्धा शील समाधी करणे आणि गुणधर्माला वाढवणारे असाल, या प्रकारे भगवंताचा सन्मान करणारे असावे, भगवंताचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भगवान बुद्ध पाहतात आणि असा सन्मान करतात. नाही का? आपण जसं वगैरे फक्त बोलतो हात समजून घेत नाही, भगवंताची अशी पूजा करतो तेव्हा असा भाव ठेवतो ना त्याच्या आचरणाचा गुण असला. आणि मग बघा असं तुम्हाला भगवंताला पाहता येत असेल, दर्शन करता येत असेल, आपल्यासारखे भाग्यशाली लोक दुसरे नाही. भगवंताने स्पष्ट म्हणतात, जो धर्माला पाहतो आणि आपल्याला भगवंताला पाहता आलं पाहिजे. हे पाहता आलं तुम्हाला, भगवंताचं दर्शन तुम्हाला पाहता दर्शन करता आलं, तुमच्यासारखे आमच्यासारखे भाग्यशाली लोक दुसरे नाही. इथे अनेक लोक मिथ्या दृष्टी लोकांना पाहण्यासाठी जातात. इथे एखादा हिरो आला, समजा ऍक्टर ऍक्ट्रेस हिरोईन आली तर आपण त्याविषयी ऐकता क्षणी कसं वाटते, हा तर काम सोडून पाहण्यासाठी जातो, अरे सुंदर स्त्री आहे, नृत्य करणारी आहोत. एखाद्या देशाचा असेल ना पण पाहण्यासाठी जातात. मिथ्या दृष्टीचे साधू लोक राहतात, त्यांना पाहण्यासाठी जातात. एखाद्या राजाला पाहण्यासाठी जातो, राजाचा हाती पाहण्यासाठी हाती नाही तर गाडी पाहण्यासाठी जातो, नाही का? अगोदर एखाद्या धर्मानाचं घर आहे, ते घर पाहण्यासाठी जातो कधी कधी. आणि पाहण्यासाठी आपण जातो, ते पाहणं नाही असं नाही, तेही पाहणंच आहे. पण त्या पाहण्याने तुमचं मन शुद्ध होते का? त्या पाहण्याने तुम्ही दुःखात मुक्त होता का? त्या पाहण्याने तुम्ही दुर्मुक्त होता का? नाही. म्हणूनच ते दर्शन हीनो गंगो पोतू जनिको ते अतिशय हीन आहे, ग्राम्य आहे. ते दर्शन आहे असं नाही आहे. आपण बघा चांगल्या चांगल्या बीचेस स्पॉट बघण्यासाठी, व्ह्यू पॉइंट्सला पाहण्यासाठी जातो, तेही दर्शनच आहे. परंतु ते दर्शन असून सुद्धा हीन आहे, ग्राम्य आहे. पृथक व्यक्तीद्वारा ते पाहणार दर्शन आहे. परंतु जो व्यक्ती भगवंताला पाहतो, भगवंताचं दर्शन करतो, तो व्यक्ती मात्र साधं दर्शन नाही आहे. भगवान बुद्ध या संसारात दोन्ही प्राणी आहे, बिना पायाचे प्राणी, 2 पाय 4 पाय अनेक पायाचे प्राणी.
मनुष्य आहे, श्रमण ब्राह्मण आहे, देवता आहे, बाण आहे, ब्रह्मा आहे, जेवढेही प्राणी आहेत त्या सगळ्या प्राण्यांमध्ये भगवान तुझे सर्वश्रेष्ठ आहे, अनोत्र आग्रह आहे. आणि अशा आग्रह धर्माग्रहांचं कोणी दर्शन करत असेल ते दर्शन कसं आहे? आणि दर्शनामध्ये अनोत्तर दर्शन, श्रेष्ठ दर्शन. याच बुद्ध दर्शनाने व्यक्ती आपल्या चित्ताला सुविशुद्ध बनवू शकतो. संतान विशुद्ध्या आपल्या सत्वाचे विशुद्धीकरण होते. याच दर्शनाने तुमच्या जीवनातील सगळ्या शोकाला, दुःखाला किती दूर करू शकता. याच दर्शनाने तुम्ही निर्वाणाचा मार्ग मिळवू शकतो. न्यायच अधिगमाय, निर्वाणाचा मार्ग तुम्हाला मिळतो भगवंताच्या दर्शनात. निर्वाणस्य सच्चिक्रिया, हेच दर्शन कशाने आहे? निर्वाणाचं साक्षात्कारासाठी सुद्धा आहे. आणि म्हणूनच दर्शनामध्ये अनोत्तर दर्शन, भगवान बुद्धांचे दर्शन, असं दर्शन करता आले पाहिजे. अनोत्तर दर्शन. त्याच्यानंतर आहे भगवान बुद्धांच्या श्रावकाचं दर्शन करता आले पाहिजे. भगवंताचा श्रावक संत म्हणजे कोण असतो? जो सुपरिपर्ण, परिपर्ण, ज्ञानी. मग अशा संताला, अशा भगवंताला तुम्हाला जर पाहता येत असेल तर बुद्ध म्हणतात दर्शनामध्ये तुम्ही अनोत्तर श्रेष्ठ दर्शन दिला. आणि श्रेष्ठ दर्शन आहे, तुम्हाला फळ सुद्धा श्रेष्ठ मिळत आहे. तुम्ही परिपूर्णतः विशुद्ध बनवू शकता, निर्वाणाचा मार्ग मिळवू शकता, तुम्ही निर्वाणाच्या पदाला दाखवू शकता. असं सौभाग्य असताना आपण का बदल मागतो? आज भगवंताच्या परिनिर्वाणानंतर का होईना आपल्या जोड्यासारख्या पुण्याने मिळालेले सौभाग्य आहे. या सौभाग्याला ओळखा, आपल्यातल्या या धर्माला, पुण्याला ओळखा आणि त्याची रक्षा करा आणि त्याची वृद्धी करा. वृद्धी कशाने होते? जेव्हा तुम्ही बुद्ध ज्ञानामध्ये दररोज या, भगवंताचं दर्शन करा, भगवंताची वाणी श्रवण करा, भगवंताच्या श्रावक संघाला तुम्ही पाहाल, त्यांना तुम्ही दान द्या. दान द्यावी उपाय हे श्रद्धावंताचं लक्षण आहे. भिक्षू संघाला दान देतो. ज्याला भगवान बुद्धांचा श्रावक संघ असताना सुद्धा दुसरे दक्षिणी व्यक्ती आठवतात आणि तिकडे दान देतात, तो व्यक्ती श्रद्धावान नाही आहे. आजकाल लोक काय म्हणतात, हे बंदिली लोक हट्टी करते असतात, त्यांना काय दान द्यायचं? ज्यांच्याला त्यांना पाय नाही, त्यांना काय नाही, असं दान द्या. आणि कोणी जे अनाथ आहे त्यांना दान. ठीक आहे, दानाची निंदा नसते, परंतु ज्या व्यक्तीला अनोत्तर श्रावक संघ, पुण्य कीर्तन लोक कसं श्रावक संघ असून सुद्धा, जेव्हा दक्षिणी व्यक्ती असून सुद्धा दुसरीकडे आपला दक्षिणा व्यक्ती पाहतो, तो व्यक्ती श्रद्धावान. श्रद्धावान व्यक्तीचे लक्षण दान केले. आणि हे पुण्य जेव्हा तुम्ही, या पुण्याची जेव्हा तुम्ही रक्षा करा, किती मंगल आहे, किती कल्याण आहे, त्याची करू शकत नाही. तुमच्या द्वारा आचरणात आणलेला हा धर्म तुम्ही तुमच्या त्या रक्षिलेल्या धर्माला तुम्ही जर म्हणजे सांभाळत असाल, रक्षित करत असाल, तर तुमच्या द्वारा धारण केला तो धर्म तुमची सगळ्यांना रक्षा करतो. म्हणून इथे म्हणतात धामो हवी राखली धामशा, धामशाली व्यक्तीची सर्व रक्षा करतो. आजही भगवान बुद्ध तुमची रक्षा करू शकतात. धर्म आणि संघाप्रती श्रद्धा तुमची रक्षा करू शकते. यावरचा विश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. आणि म्हणूनच बुद्ध म्हणतात एतं को शरणं क्षेमं, एतं शरणं उत्तमं, एतं शरणमागमं सब दुःखा पहुंचतो. लोक नाना प्रकारच्या दुःख भयातून मुक्त होण्यासाठी कुठे कुठे शरण जातात, पण त्यांचं पुढे दुःख दूर होण्याची गॅरंटी नाही आहे. पण बुद्ध एक अशी शरणस्थान आहे, कंबाळ संत शरणस्थान आहे. एतं शरणं उत्तमं, आणि उत्तम शरण आहे.
आणि ज्यांना हे मिळते आणि सर्व दुःख सगळ्या दुःखाला मुक्त होतो. पण असं सौभाग्य तुम्हाला मिळालं आहे. उपासक आणि उपासिका जाणेवा आत्ममध्ये जाणेवा आणि ते पुण्य करा. आपल्याला मिळालेल्या सौभाग्याची रक्षा करा. मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन या भगवान बुद्धांच्या धर्माची महान प्रतिमा ठेवा. ही संधी जर गमावली पूर्ण संधी मिळणे नाही. आणि म्हणून आपण मान दिला. तुम्ही जर म्हटलं उद्या करू, थोडं रिटायर झाल्यानंतर करू, तो दिवस सोडल्यासाठी जावे होत येत नाही, उत्पन्न होत नाही. म्हणून तुझं काय म्हणतात, आता जीवनित्यम आत्मत्वम खूप जन्म आणि कोणाला माहिती आहे उद्या आपण बरं येईल? कोणाला माहिती आहे का? नाही. सकाळी पाहणारे लोक संध्याकाळी दिसत नाही. संध्याकाळी दिसणारे लोक कधी कधी रात्री सपोर्ट झाले, सकाळी दिसत नाही. कोण सांगते? आपल्याकडे जाणतो आपण कोण सांगते? आणि बरोबर धर्म आचरण करण्यासाठी हे बुद्धशास्त्र मिळालं आहे. भगवंताचा धर्म आहे, तुम्हाला मनुष्याचा जन्म आहे, भगवंताचा धर्म श्रवण करण्याचं सौभाग्य आहे, त्याचा अर्थ समजून घेण्याची पात्रता आहे, त्या धर्मानुसार आचरण करण्याची संधी आहे. हे सगळं सौभाग्य असताना आणि प्रमाण असल्या प्रमाण केला तर आपल्यासाठी लोक आणि म्हणून आज तरी जाणेवा आणि त्या क्षणापासून तुम्ही धर्माचरण करा. आतापर्यंत आपण कधी कधी बुद्ध दर्शनासाठी विचार केला नसेल, पण न सुद्धा सकाळी उठल्याबरोबर प्रथम काही आठवण असेल तर भगवान बुद्धांचे. तुमच्या त्या सकाळच्या सुरुवात आरंभ होतानाच तुम्हाला भगवान बुद्ध आठवले, त्यांची वंदना तुम्ही केली, त्याने जे तुम्हाला पुण्य मिळेल त्या पुण्य कर्माने तुमचा सगळा दिवस शुभ मामूली बनेल, पुण्यमय बनेल. पुण्यमय बनेल. किती पुण्यमय इमॅजिन करू शकतात नाही. असंख्य पुण्य माझे पुण्याचे भागी बना आणि आपले जीवन सुखी बनवा. हे जीवन सुद्धा परलोकी जीवन सुद्धा निर्वाण प्राप्ती होईपर्यंतचे जीवन सुखी बनवा. आणि हे सुखी बनवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. दुसरं कोणीकडे तुम्हाला असं होत नाही. म्हणून स्वतःला असे सुखी बनवा. धर्म आचरण करा. धर्म आचरण करणारा व्यक्ती सुखाने जीवन जगतो आणि सगळं जीवन सुखाने आपली त्याला व्यक्ती बनव. हा उपदेश तुम्हाला याच प्रकारे सुखपूर्व धर्म जीवन जगण्यासाठी, धर्माचे महान प्रतिभूत देण्यासाठी हेतू बरोबर त्या सद्भावाने मंत्र आहे, आशीर्वाद आहे. आणि मी हे सगळ्या दानाला जिंकणारं धर्म दान दिलं आहे. धर्मदान देणे म्हणजे काय? सगळ्या दानाला जिंकणारं हे तो वाणी. बुद्धवाणी इतरांना सांगणे म्हणजे धर्मदान. पैशाचं दान म्हणजे धर्मदान नाही. बुद्धवाणी सांगून तुम्हाला हे धर्मदानाचं पुण्य मी आरोग्य केलं. सगळ्या दानाला जिंकणारं पुण्य आम्ही आरोग्य केलं आहे. हे पुण्य आनंद आनंद. आणि हे मी आज दिलं आहे बघा. भगवंताच्या श्रावणाला काय सौभाग्य मिळते. असं पुण्य अर्जित करण्याचं सौभाग्य सोबतच धर्मश्रवण करण्याचं पुण्य सुद्धा आनंद आहे. आणि हे पुण्य सुद्धा आज दिलं आहे. तर हे दोन्ही पुण्य तुम्हाला सगळ्यांना समान रीतीने अनुभवलं आहे. तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना, माता पिता, भाऊ बंधू, रक्तसंबंधी, हितैषी मित्रांनी सगळ्यांना हे पुण्य समान रीतीने अनुभवलं आहे. तसेच या संसाराने जेवढी दृश्य अदृश्य प्राणी आहेत, देवता, महेशाख्य अनपेशाख्य देवता आहेत, सगळ्यांना हे पुण्य समानतेने अनुभवले आहे. या पुण्याच्या पुण्याने सगळ्यांना सगळ्या प्रकारची सुख शांती मिळो, आयुष्य आरोग्य मिळो. तुम्हाला सगळ्यांचे शुभ संकल्प परिपूर्ण होण्यासाठी देवताद्वारा
धार्मिक आरक्षण मिळण्यासाठी आणि संसार दुःखात मुक्त होण्यासाठी एकांत रूपाने हे समग्र दुनिया हे पृथ्वीवर आम्ही बोलणार आशीर्वाद